चालू आहे का? प्रकार 8वा, रेल्वेने कापलेले अंतर काढणे. प्रकार 8वा, रेल्वेने कापलेले अंतर काढणे. रेल्वेने कापलेले अंतर काढणे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारीन की ही रेल्वे इथून तर एवढी गेली, तर त्या रेल्वेनं किती अंतर कापलं, म्हणजे किती किलोमीटर अंतर कापलं. समजतंय कसं येतं पाहू. आता एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास, एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते. झालं. व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास, व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचते. व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचते. तर रेल्वेने किती अंतर कापले असेल? तर रेल्वेने किती अंतर कापलेले असेल? सगळ्यांनी फक्त प्रश्न वाचणे आणि मग मी पहिलं गणित आहे मी एक्सप्लेन करीन आणि मग तुम्ही सोडवायचं. सगळ्यांनी पहिले फक्त काय वाचायचं आहे? गणित. एक रेल्वे 40च्या स्पीडनं चालते तर बरोबर टायमावर पोहोचते, म्हणजेच निर्धारित वेळेत. निर्धारित वेळेत म्हणजे काय? ज्या वेळेस तिला पोहोचायची गरज होती त्या वेळेस ती पोहोचली. बरोबर आहे ना? निर्धारित वेळेवर पोहोचते. पण जर तीच गाडी 60च्या स्पीडनं चालली तर ती 20 मिनिटं लवकर पोहोचते. समजतंय का? म्हणजे स्पीड जर वाढवला तर आपण लवकरच पोहोचणार आहे ना. स्पीड वाढवला तर कसं पोहोचू आपण? सगळ्यात पहिले हे सांगा, हे गणित कोणाकोणाला सोडवता येते? सर मी सोडून टाकीन हे गणित. शाबास, 5 जणांना. ठीक आहे, सोडवा बरं. हा नाही, ऑप्शन नाही भेटणार. सोडवता येते का? पहा. नाही, हा मग लक्षात ठेवायचे गणित आहे हे दोन्ही प्रकार, हे आणि ते मागचं. ज्या लोकांना सोडवता येत आहे त्यांनी सोडवा. हे झालंय ना आपलं, हे की नाही? आता ज्या लोक माझ्याकडे पहा, ज्यांना सोडवता नाही त्यांनी माझ्याकडे पहा. आता गाडी काय म्हणतोय तो, की जर 40च्या स्पीडनं जर तो गेला तर बरोबर टायमावर पोहोचतोय. बरोबर का? बरोबर का? फॉर एक्झाम्पल, मला जायचंय 10 वाजता ड्युटीवर. किती वाजता जायचंय? जर मी 40च्या स्पीडनं निघाला तर बरोबर 10 वाजता पोहोचेल. बरोबर आहे का? बरोबर. पण जर मी 60च्या स्पीडने गेला तर, जर मी 60च्या स्पीडने गेला तर याचा अर्थ काय? पहिले मी कमी स्पीडनं जात होता पण तरी बी टायमावर पोहोचत होता. पण आता मी 60च्या स्पीडनं जातोय. बरोबर आहे ना? तर मग कसा पोहोचीन? आता लवकर पोहोचीन. लवकर पोहोचीन की नाही? अरे भाऊ, 40 लहान राहतो, 60 मोठा राहतो, माहिती ना? मग 60च्या स्पीडनं जर मी गेला तर किती वाजता पोहोचेन? 8 वाजेनं. 40च्या स्पीडनं जर गेला तर 10 वाजता पोहोचतोय. 10 वाजता ऑफिसचा टायमिंग आहे. बरोबर? मराठी समजते सगळ्यांना? जर माझ्याकडे गाडी आहे, मी 40च्या स्पीडनं जर गेला तर करेक्ट 10 वाजता पोहोचतोय. पण जर मी 60च्या स्पीडनं गेला तर 20 मिनिटं लवकर पोहोचतोय. तर मी किती वाजता पोहोचीन? तर मी किती वाजता पोहोचीन? शाबास, व्हेरी गुड. एवढ्या लोकांना मराठी समजते. हा
20 मिनिटं लवकर ना भाऊ, म्हणजे 10च्या 20 मिनिटं लवकर म्हणजे 9:40. समजतंय? 9:40 असा तो प्रश्न आहे. ड्युटी किती चालू होते? 10ला. मग 40च्या स्पीडने गेला तर बरोबर 10 वाजता पोहोचतोय. पण जर 60च्या स्पीडने गेला तर 20 मिनिटं लवकर पोहोचतोय, म्हणजे 9:40ला पोहोचतोय. तर ते अंतर किती? सोडवण्याची सिंपल टेक्निक काय आहे? पहिली टेक्निक पाय रे. किती मिनिटं लवकर पोहोचतोय? 60 मिनिटांचा 1 तास राहतो. म्हणजे जो वेळ असेल त्या टायमाच्या 20 मिनिटं लवकर. मग टाइम काय घ्यायचा? 60 पेक्षा 20 मिनिटं लवकर. झालं? हा पाय मग 20 आहे का? 20 त्रिक म्हणजेच 1/36. सगळ्यात पहिलं काय केलं मी ना? किती मिनिटं लवकर पोहोचतोय? किती मिनिटं लवकर पोहोचतोय? 1 तासापेक्षा 20 मिनिटं लवकर, म्हणजे 40 मिनिट काढले तुम्ही. 9:40 बोलले का नाही? आलं का? 40 मिनिटाचा फरक आहे ना एका तासामध्ये. हा मग तो 20 मिनिटं लवकर पोहोचतोय 60 मिनिटापेक्षा. 20 आहे का 20? 20 त्रिक 60. 1/1. पहिला स्पीड किती होता? 40. दुसरा स्पीड किती होता? या दोन्हींचा काढायचा लसावी. काढा. कितीने भाग देऊ? 10 न देतो. 10 चोक 10 सक बेदुनी बेत्रिक. आता हे 2 आणि 3 जसं याच्या, कारण त्यांना 1-1 न भाग जाणार. 10 दुनी 20 दुनी 40 त्रिक 120. लसावी किती आला दोन्ही स्पीडचा? 120. लसावी किती आला दोन्ही स्पीडचा? बस हा 120 उचल्याचा गुणाकार 1/36. लसावी गुणिले टाइम. लसावी गुणिले टाइम. टाइम कसा काढला? 20 मिनिटं लवकर 60 मिनिटापेक्षा. प्रॅक्टिस केली की येऊन जाईल. 3 1 3 चोक 3 0 40 1 अंतर 40 किलोमीटर. ते डिस्टन्स असेल ऑफिस ते घर 40 किलोमीटर. समजतंय? काय केलं? पहिले अपूर्णांकात कन्वर्ट केला त्या टायमाला. जर आता इथे म्हटलं असता तो की सर 10 मिनिटं पहिले पोहोचला, तर मग 10 वरती 60 खाली. बरोबर का? 10 मिनिटं पहिले पोहोचला असता तर 10 60. 20 मिनिटं 20 60. 30 मिनिटं 30 60. 40 मिनिटं 40 60. 50 मिनिटं 15 मिनिटं 15 60. समजतंय का? हा 60 कॉन्स्टंट राहील, फक्त किती मिनिटं लवकर पोहोचलाय तो वरती. आणि मग हा अपूर्णांकात घेऊन जायचा. अपूर्णांकात घेऊन गेला की आपल्याला 2 स्पीड दिलाय त्यांचा लसावी. सोपं आहे. लसावी गुणिले हा काढलेला अपूर्णांक. उत्तर आपल्याला भेटून जाईल. उत्तर आलं आपलं 40 किलोमीटर. अंतर किती असेल? लिहा मग. आणि मग दुसरं तिसरं चौथं 5वं गणित तुम्ही सोडवायचं आहे. येईन का आता? येईन का? एका गणितात समजतं काही विषय नाही आहे, फक्त ते आठवण पडून जातं परीक्षेच्या दिवसापर्यंत. म्हणून याला IMP गणितांच्या वहीत लिहून टाकायचं की आपलं हे गणित विसरतो ना आपण. आता मी बी विसरला होता हे गणित, पाहिल्यावर आठवलं. तुम्ही जेवढ्या वेळा त्या गणिताकडे पाहणार तेवढं ते तुमच्या लक्षात राहील. आणि मग काय होतं, असं गणित आपला 1 मार्क खाऊन जातं. आणि ऑप्शन वरून मी ते उत्तर येतं. जर तुम्हाला हे नाही लक्षात राहिलं ऑप्शन वरून ते उत्तर येऊन जात. जर तो 40च्या स्पीडनं जातोय 40 किलोमीटर तर बरोबर टायमावर पोहोचतोय. 40 1 40. पण 60च्या स्पीडनं जातोय तर 20 मिनिटं लवकर. कोणाकोणाला समजलं गणित? परत सांगावं लागेल का? परत सांगू का? बर. गणित क्रमांक 2. गणित क्रमांक 2. एक रेल्वे 48 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास. एक रेल्वे 48 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास. 48 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते. एक रेल्वे 48 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60
किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 मिनिटे अगोदर पोहोचते. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 मिनिटे अगोदर पोहोचते. तर त्या रेल्वेने कापलेले अंतर किती असेल? तर त्या रेल्वेने कापलेले अंतर किती असेल? तर त्या रेल्वेने कापलेले अंतर किती असेल? चला सोडवा. पहिली स्टेप, लक्ष दे रे. पहिली स्टेप, किती मिनिटं अगोदर पोचलाय रे? 30 मिनिटं अगोदर. भागेले 60. इथपर्यंत आले सगळे? आले का? हा चला, अपूर्णांक कोण सांगतो? अपूर्णांक कोणी कोणी काढला? अपूर्णांक कोणी कोणी काढला? शाबास, सगळ्यांनी जमला. अपूर्णांक 30 आहे का? आणि 30 दुनी झाला अपूर्णांक. पहिली स्टेप सगळ्यांना जमली? कोणाकोणाला जमली पहिली स्टेप? पहिली स्टेप ओके. दुसरी स्टेप घ्या आता. दोन्ही ज्या स्पीड आहेत त्यांचा लसावी काढा लसावी. 48 60, 48 आणि 60 यांचा लसावी काढा. लसावी येत नशील तर लेक्चर पडलंय लसावीचं, पाहून घ्यायचं. लागला की नाही लसावी? हा, बेसिक मध्ये लसावी हा टॉपिक आहे, बघून घ्यायचा, शिकून जायचं. ज्याचा लसावी झाला तो हातवरती करीन. शाबास, काढा लसावी. आणि जो लसावी असा आला असेल त्याला गुणिले 1/2 करा. चला लसावी काढू आपण. 48 60 लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक, म्हणजे जोपर्यंत खाली 1 1 येत नाही तोपर्यंत भाग द्यायचा. 12 1 12 चौक 12 पंचे, हा बेदुनी 85. आता दोन्ही संख्या अशा आहे ज्या मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या असेल तर 2 जसाच्या तसा, 5 जसाच्या तसा, 1 1. 12 दुनी 12 दुनी 24 दुनी 48 गुणिले 5. 48 गुणिले 5. 5 8 4, 5 चौक 20 आणि 4. लसावी आला 240 गुणिले 1/2. मग तुम्ही इथं लिहून घ्या एक आपल्याला समजण्यासाठी. लसावी गुणिले अपूर्णांक है ना, म्हणजे आठवण नको पडायला. लसावी गुणिले अपूर्णांक. बे 1 बे दुनी बे 0. उत्तर 120 किलोमीटर त्या रेल्वेने कापलेलं अंतर असेल. 120 किलोमीटर. 2 स्टेप मध्ये, पहिल्या स्टेप मध्ये अपूर्णांक काढायचा, दुसऱ्या स्टेप मध्ये लसावी, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये उत्तर येऊन जातं. झालं? लिहून घ्या, ज्यांना लिहायचंय त्यांनी. लिहिलं का? घाई होते का? 3 नंबर. ज्यांना हे गणित लिहायचंय लिहून घ्या. गणित क्रमांक 3 सांगू ना. एक रेल्वे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते. एक रेल्वे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते. व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचते.
20 मिनिटे अगोदर पोहोचते. तर रेल्वेने किती अंतर कापले असेल? तर रेल्वेने किती अंतर कापले असेल? पहिले अपूर्णांक काढ रे. किती मिनिटं लवकर पोहोचला? 20. 20 भागेला 60. 20 भागेला 60. आलं का रे भाऊ? 20 भागेले 60. हा 20 एक 20 त्रिक अपूर्णांकाला 1/3. आता दोन्ही जे स्पीड आहेत त्यांचा लसावी काढा. स्पीड किती रे? 50 60 काढा. 50 आणि 60 चा लसावी काढा. किती? 300. मग 300 गुणिले 1/3. 3 आहे का? 300 300 100 किलोमीटर त्या रेल्वेने कापलेले अंतर. 100 किलोमीटर त्या रेल्वेने कापलेले अंतर. जमीन. गणित क्रमांक 4. ज्याला लिहायचंय त्याने बोर्डवरून लिहून घ्या. लिहायचं काय त्याच्यात समजतंय सगळं. पहिली स्टेप अपूर्णांक काढणे, दुसरी स्टेप लसावी आणि मग दोन्हींचा गुणाकार. जमीन. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते. व 50 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 50 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 1 तास अगोदर पोहोचते. 50 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 1 तास अगोदर पोहोचते. तर त्या रेल्वेने 1 तास अगोदर पोहोचते. तर त्या रेल्वेने कापलेले अंतर किती? लिहू ना. एवढा काय विचार करते मग? 200 किलोमीटर. 200 काय आहे ते? सेकंद आहे, मीटर आहे. 40 आणि 50 चा लसावी. खाली किती लिहितो आपण? कोणत्या गणितात 50 लिहिले आपण? नंबर किती गणित सोडवले पुन्हा? आता किती लिहिले? पलटा. किती लिहिले? माडी कस का 50 लिहू? कर भागाकार कर. तीस संख्यावरती 30 संख्या खाली उत्तर 1. झालं ते. दुसरी स्टेप करा आता.
शाबास. 4 जसंच तसा, 5 जसंच तसा. इथं गुणाकार 10 चोक 40, 40 पाचा 200. लसावी किती आला? आणि 60 वरती खाली असल्यामुळे जर 30 संख्या वरती आहे 30 संख्या खाली आहे, उत्तर 1 गुणिले 200. उत्तर 200 किलोमीटर. त्या रेल्वेने कापलेले अंतर 200 किलोमीटर. 5वं गणित, शेवटचं गणित. या प्रकारावरचं 5वं आणि शेवटचं गणित सोपं आहे ना? हा घ्या मग. हा काय आलं? हा पहिला किती होता? 40 आणि 50. हा मग काय? अरे 1 तास अगोदर पोचली ना. 1 तास अगोदर म्हणजे काय? अगोदर जे पोचले ते आपण वरती लिहिता. आता कॉन्स्टंट आहे सगळ्यांमध्ये. 20 मिनिटं पोचली तर 20, 30 मिनिटं पोचली तर 30, 40 मिनिटं पोचली तर 40. समजताय का? हा मग तसं केलं आपण, म्हणून 60 घेतला आपण. त्याचा अंतराशी काही संबंध नाहीये. ते फक्त किती मिनिटं लवकर पोचली म्हणून 60 मिनिटं लवकर पोचली. किती मिनिटापेक्षा? 60 पेक्षा. मग 60 भागिले 60 1. इकडे दोघींचा लसावी 40 आणि 50चा 200. 200 गुणिले 1 येईन. चला 5वं गणित. एक रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने, एक रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते. साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते. व 80 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास, व 80 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 15 मिनिटे अगोदर पोचते. अगोदर म्हणजे काय? लवकर है ना. व 80 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 15 मिनिटे अगोदर पोचते. तर किती अंतर? तर रेल्वेने किती अंतर कापले असेल? तर रेल्वेने किती अंतर कापलेले असेल?